आजचा काळ हा अत्यंत तंत्रज्ञानाने विकसित झालेला काळ आहे आणि म्हणून तुम्ही एकतर 24 तास आता या कॅमेऱ्यांच्या नजरेमध्ये आपण सगळे आहोत हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. आणि आपण काय बोलतोय आता इथे सुद्धा 2-2 कॅमेरे लावलेले आहेत माझ्या पुढे. मला याचं भान पाहिजे. याचा अर्थ मी सवयच मला ते भान ठेवण्याची कधी गरज पडली नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनात मी कॅमेरा लावा आणि लावू नका या भानगडीतच पडलो नाही. रोज कुठेही जातो कुणी कॅमेरा लावतो माझी त्याला कबुली असते. काही पोरं मला ही असे विचारतात महाराज कॅमेरा लावलेला चालेल का. मी म्हटलं 4-4 लावा मला चालते ते. कारण चुकीचं काही बोलायचं नाही, चुकीचा शब्द वापरायचा नाही, चुकीची मांडणी कोणत्याच विषयाची करायची नाही. मग तुम्हाला भीती कसली. पण आता हल्ली आल्याबरोबर कॅमेरावाल्यावर काढ दे बंद कर बंद. अरे तुम्ही सुधरा ना त्यांना आरडण्यापेक्षा. आता निदान तुम्ही अर्ध्या वयाच्या पुढे गेले जगाला सांगा निदान अर्ध वय झाल्यावर माणसं सुधारतात बुवा. तुम्ही ते दिलं सोडून आणि कीर्तनकार झालेली माणसं कॅमेरावाल्याला लावू नका म्हणता. अरे एवढाच एक क्षेत्र असं आहे की जे गुह्य नाही जे प्रगट आहे. अहो माझ्यासारखे अनेक असे सर्वसामान्य कीर्तनकार जे एखादं वाक्य एखादा विषय त्यांना योग्यपणानं मांडता आला तर ही माणसं एवढं कौतुक करतात जगभरामध्ये ते पोहोचवतात. आणि म्हणून मीडियाला कीर्तनकारांनी म्हणायचे की लावू नको म्हणजे मला असं वाटतं हे जरा चुकीचंच होईल ना. मीडियाला काही थांबवणे. मीडिया तुम्हाला सहाय्यक आहे भजन कीर्तनाला. त्याचा उपयोग आमचे डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदीचे त्यांच्याकडे रोज पारायण त्या मोबाईलवर दाखवतात. ते तिथे विचारसागर आपले भारतानंद स्वामीजी सुद्धा मीडियावरती सगळे पाठ घेतात की माझ्या आश्रमातल्या विद्यार्थ्यांनाच नको महाराष्ट्रभर आणि भारतभर सगळ्यांना विचारसागर कळावा, वृत्ती प्रभाकर कळावा. म्हणून हे महात्मे मीडियाला उलट सर्वदूर विचार पोहोचवण्यासाठी वापरतात. आणि थातूर मातूर कीर्तन कर हाय लावू नका कॅमेरा लावू नका यांचे डोके तपासले पाहिजे. मुखानं योग्य तऱ्हेची जर तुमची मांडणी असेल तर तुमच्या भाषेत विनोद असू द्या, तुमच्या भाषेत कठोरता असू द्या, तुमच्या भाषेत मृदुता असू द्या, तुमच्यावर कोणीच आक्षेप घेणार नाही कारण तुमची मांडणी योग्य आहे. मग ती शैली विनोदाची असू दे, थोडी कठोर बोलण्याची असू दे किंवा मृदू बोलण्याची, त्या शब्दांमध्ये आपलेपणा असावा.